विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या तासिकेला एस एल मराठी अभ्यासपत्रिकेतील गद्य विभागातील जो 8 क्रमांकाचा पाठ आहे, त्या पाठाचं नाव आहे द्योतक. या पाठाचे लेखक कृष्णा किंभवणे. या पाठाला आपण मागच्या तासिकेला आपण सुरुवात केलेली आहे. पाठाच्या आणि लेखकाच्या संदर्भामध्ये आपण त्यावर खूप चर्चा, भाष्य, चिंतन अशा पद्धतीची आपण वेगवेगळ्या अंगाने मांडणी आपण केलेली आहे. आज आपण प्रत्यक्ष या पाठाला आपण सुरुवात करणार आहोत. मागच्या तासिकेला आपण द्योतक म्हणजे काय, द्योतक या संकल्पनेचा अर्थ, द्योतक या संकल्पनेमध्ये कोणकोणत्या भावांचा अर्थ, मतितार्थ दडलेला आहे, त्याचाही आपण सविस्तर मागच्या तासिकेला आपण विचार केलेला आहे. मुलांनो, आज आपण प्रत्यक्ष या पाठाला सुरुवात करणार आहोत. तर या पाठातला पहिला मुद्दा आहे, मुलांनो, विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये अशाच पद्धतीनं लिहिणं अपेक्षित आहे. आता सध्या बी ए सेकंड इयर आणि बी ए थर्ड इयर या 2 वर्गाचे रेग्युलर आणि बॅकलॉगचे परीक्षा फॉर्म भरणं सुरू झालेले आहेत. मला वाटतं या महिन्यामध्ये 15 तारीख ही शेवटची परीक्षा फॉर्म भरण्याची तारीख आहे. त्यानंतरसुद्धा परीक्षा फॉर्म विद्यापीठामध्ये घेतले जातात, महाविद्यालयात नाही, विद्यापीठात घेतले जातात. परंतु पर डे 100 रुपये ड्यू अधिकचा भरावा लागतो. मगच परीक्षा फॉर्म 15 तारखेनंतर विद्यापीठामध्ये भरता येतात. आता 15 तारखेपर्यंत परीक्षा भरण्याची तारीख आहे. मुलांनो, पुढच्या महिन्यामध्ये तुमच्या सत्राची परीक्षा निश्चितपणे होणार आहे. पहिल्या आठवड्यात असेल, दुसऱ्या असेल, तिसऱ्या असेल. परंतु फेब्रुवारीमध्ये सेकंड इयरच्या तिसऱ्या सत्राची आणि थर्ड इयरच्या 5व्या सत्राची, रेग्युलर 5वं सत्र आणि बॅकलॉग 6व्या सत्राची, सेकंड इयर रेग्युलर 3रं सत्र आणि बॅकलॉग 4थे सत्र, अशा पद्धतीने पुढच्या महिन्यामध्ये परीक्षा होणार आहे. त्यामुळे विद्यापीठ परीक्षा MCQ पद्धतीने घेणार, पॅटर्नप्रमाणे घेणार आहे का थेअरी पॅटर्नप्रमाणे घेणार आहे, हे आम्हालाही आजपर्यंत माहीत नाही. म्हणून जेव्हा माहीत होईल तेव्हा माहीत होईल. परंतु मला वाटतं तुम्ही दोन्ही पद्धतीने तयारी परीक्षेची ठेवणं गरजेचं आहे, अपेक्षित आहे. विद्यापीठाचं परिपत्रक हे कधी निघेल आणि कशा पद्धतीने, MCQ प्रमाणे निघेल का थेअरी प्रमाणे निघेल, हे आपल्याला आज तरी सांगता येत नाही. त्यामुळे दोन्ही पद्धतीने तयारी ठेवावी अशी मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो मुलांनो. आणि आपण प्रत्यक्ष या पाठाला सुरुवात करणार आहोत. आणि थेअरी पद्धतीने जर विद्यापीठाची परीक्षा जर झाली तर या पद्धतीने परीक्षेमध्ये लिहिणं अपेक्षित आहे. कोणत्याही पाठावर जर परीक्षेमध्ये जर प्रश्न असेल तर त्या जो काही प्रश्न आहे त्या प्रश्नाची प्रस्तावना 4 ओळीमध्ये लिहिणं अपेक्षित आहे. मग प्रश्न काय विचारलेला आहे, कोणत्या घटकावर विचारलेला आहे, कोणत्या पैलूवर विचारलेला आहे, व्यक्तिरेखावर विचारलेला आहे, आशयावर विचारलेला आहे, कथानकावर विचारलेला आहे, काय प्रश्नाची काय थीम आहे आणि दिशा कोणती आहे, थीम काय आहे आणि दिशा कशी आहे, यानुसार तुम्हाला ते उत्तर लिहावं लागणार आहे मुलांनो. म्हणून याच ठिकाणी जेव्हा थेअरी परीक्षा असेल तेव्हा लेखन कौशल्य फार महत्त्वाचं आहे. लेखन कौशल्याशिवाय तुम्हाला पास होता येणार नाही, उत्तीर्ण होता येणार नाही. आणि MCQ जर असेल तर MCQला पैकीच्या पैकी गुण मिळतात, परंतु अभ्यास हा तितकाच डेप्थ, खोली असावी लागते. सर्वांगपूर्ण सांगोपांग जर तुमचा जर अभ्यास असेल, स्टडी असेल, तर MCQच्या परीक्षेमध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी आउट ऑफ गुण मिळतात, त्यामध्ये काही दुमत नाही. परंतु थेअरीची जेव्हा परीक्षा असेल तेव्हा मात्र अशा पद्धतीने परीक्षा लिहिणं अपेक्षित आहे. प्रश्न जो आपण लिहिणार आहोत, प्रश्न जो आपण सोडविणार आहोत, त्या प्रश्नाची सुरुवातीला प्रस्तावना लिहावी लागेल, त्याला किंवा प्रास्ताविक लिहावी लागेल 4 ओळी, आणि नंतर प्रत्यक्ष त्या प्रश्नाच्या उत्तराला सुरुवात करावी लागेल. त्यामुळे पहिला मुद्दा असेल अहो जाहोच्या बोलण्याची सहजता, हा मुद्दा क्रमांक 1. त्या मुद्द्याच्या समोर 2 डॉट द्यायचे, त्यालाच विसर्ग म्हणतात, आणि अधोरेखित करायचं, त्या मुद्द्याच्या खाली अंडरलाईन करायचे आणि त्या मुद्द्याचं 4 ओळी विश्लेषण लिहायचं. प्रश्न हा यावर्षीपासून 15 गुणाचा प्रश्न आहे. 15 गुणासाठी आता किती पेज लिहायचं 10 गुणासाठी
3 पेज लिहिणं अपेक्षित आहे मुलांनो. जवळपास 2 पेज लिहून तिसऱ्या पेजवर लिहिणं अपेक्षित आहे 10 गुणासाठी. 3 पेज लिहिणं अपेक्षित आहे. तर 15 गुण आहेत. पहा किती पेज लिहिता येईल. 20 गुणासाठी 6 पेज लिहावे लागतात मुलांनो. कमीत कमी 4 पेज तर लिहिणं अपेक्षित आहे. 15 गुणासाठी 4 पेज लिहिणं अपेक्षित आहे. अशा पद्धतीने परीक्षेची अभ्यासपूर्व तयारी करणं गरजेचं आहे. आणि तर तुम्ही आता कुठपर्यंत तुमची तयारी आलेली आहे आणि अभ्यास तुम्ही सुरू केलेला आहे का नाही? आता ते येणारा काळच सांगेल मुलांनो. त्यामुळे या पाठातला द्योतक या पाठातला पहिला मुद्दा आहे अहो जावोच्या बोलण्याची सहजता. द्योतक या पाठामध्ये अहो जाहो नावाचं एक पात्र आहे. तर मुलांनो अहो जाहो हे जे पात्र आहे हे पात्र प्रत्यक्ष वास्तवामध्ये हयात आपण काही पाहिलेलं नाही, आपण काय ऐकलेलं नाही. अशा पद्धतीची नावं असतात, असू शकतात, हे सांगणं मात्र कठीण आहे. परंतु या पाठाचे लेखक जे आहे कृष्णा किंभोने हे काल्पनिक, कपोलकल्पित ही पात्राची त्यांनी नावं दिलेली आहेत. परंतु वर्तमान काळामध्ये आपल्या पृथ्वीवर तरी अशा पद्धतीची नावं नाहीत. तर अहो जाहो स्त्रिया आपल्या पुरुषांना नाव न घेता अहो जाहो अशा पद्धतीनं बोलतात. परंतु हे जे पात्र आहे, ही जी व्यक्तिरेखा आहे, हे जे कॅरेक्टर कृष्णा किंभोने यांनी द्योतक या पाठामध्ये चित्रित करण्याचं काम केलेलं आहे, नोंदवलेलं आहे. परंतु अहो जाहो या पात्राभोवती द्योतक हा पाठ, द्योतक ही कथा त्या केंद्राभोवती अशी गोलाकार फिरत असते. या पाठाचं महत्त्वाचं सूत्र जर काय असेल तर अहो जाहो हे महत्त्वाचं सूत्र आहे मुलांनो. म्हणून अहो जाहोच्या बोलण्याची सहजता कृष्णा किंभो यांनी अहो जाहो हा व्यक्ती आहे का पुरुष आहे का स्त्री आहे का निर्जीव आहे का भूत आहे असं कुठेही वाचकाला कुठेही जाणवत नाही. सहजपणे ओघवत्या शैलीमध्ये त्यांनी अहोजावच्या तोंडी जे काही संवाद पेरलेले आहेत, जे काही संवाद लिहिले आहेत, कुठेच बेगडीपणा, कृत्रिमपणा, ओढाताणपणा किंवा निर्जीवपणा जाणवत नाही. अहोजावच्या बोलण्याची सहजता. अगदी अहोजाव हे पात्र या पाठामध्ये या कथेमध्ये सहज बोलतं. कुठेच ओढाताण नाही की कुठे शंकासुद्धा निर्माण होत नाही. मुलांनो हे महत्त्वाचं विषय जर कोणाचा असेल तर कृष्णा किंभोने यांच्या लेखणीचं विशेष आपल्याला म्हणावं लागेल मुलांनो. आणि त्यांनी अतिशय सहजपणे अहो जाहोच्या माध्यमातून द्योतक हे पाठ लिहिलेलं आहे. आणि इतर वाङ्मय प्रकारची जशा पद्धतीची निर्मिती, कथेची जशी निर्मिती इतर लेखक करतात, इतर कथा जशा लिहितात, पण ही कथा जरा वेगळ्या पद्धतीची मांडणी आहे. पारंपरिक जो काही कथेचा जो काही साचा आहे, कथा वाङ्मयाचा जो काही साचा आहे, जो काही ढाचा आहे, या सर्व ढाच्याला पारंपरिक चौकटला तोडून मोडून त्यांनी वेगळ्या पद्धतीने, मुक्त पद्धतीने ही कथा लिहिण्याचं काम केले आहे. कारण हा प्रयोग आहे मुलांनो, हा प्रयोग सर्वांना जमत नाही. परंतु कृष्णा किंभोने यांनी द्योतक या कथेच्या माध्यमातून तो प्रयोग मला यशस्वी झाला असं म्हणता येईल, म्हणावं लागेल मुलांनो. अतिशय सुंदर अशा पद्धतीचा द्योतक ही कथा त्यांनी मांडलेली आहे. आणि ती कथा तासनतास वाचावी अशी वाटते. कधीच रटाळपणा, निरसपणा, अगदी कंटाळवाणेपणा अजिबात जाणवत नाही. हे त्या लेखकाची एक शैली, त्या लेखकाची एक स्टाईल, त्या लेखकाची एक मांडणी असते मुलांनो. आणि ती मांडणी मला वाटतं कृष्णा किंभोने सरांच्या लेखणीच्या माध्यमातून यशस्वी झालेली आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल मुलांनो. आता तुम्हाला सांगितलं या पाठामध्ये अहो जाहो नावाचं एक पात्र आहे आणि ते कशा पद्धतीने बोलते हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता 2 क्रमांक समुदाय अंगतूग, अहो जाहो आणि काका वस्तीक्रम अशा पद्धतीने पाठामध्ये वस्तीचा क्रम आहे मुलांनो. अंगतूक या पात्राचं घर एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला काकाचं घर आहे आणि मध्यवर्ती अहो जाहोचं घर आहे. अशा पद्धतीने त्यांच्या वस्तीचा क्रम आहे मुलांनो. पहा आणि ही पात्र अंगतूक आणि अहो जाहोचे या दोघांचे मित्र, या दोघांचे मार्गदर्शक जर कोण असेल तर हे काका आहेत. मग या दोघांपेक्षाही काका हे सिनियर आहेत, काका हे वरिष्ठ आहेत, काका हे ज्येष्ठ आहेत आणि मार्गदर्शकसुद्धा आहेत मुलांनो. अंगतूग हे जे आहे स्त्री व्यक्तिरेखा आहे, स्त्री पात्र आहे आणि अहो जाहो आणि काका हे पुरुष पात्र आहेत मुलांनो, पुरुष पात्र आहेत. आता
ही पात्र कुठे राहतात, कोणत्या कोणत्या गावचे आहेत आणि कुठले आहेत, या कथेमध्ये लेखकाने कुठेही नोंद केलेली नाही. परंतु ही पात्र आहेत एवढं मात्र आहे. आता अंगतूक सुद्धा हे नाव पुरुषामध्ये किंवा स्त्रीमध्ये, या कथेमध्ये अंगतूक हे स्त्री व्यक्तिरेख आहे. परंतु असं नाव आपण कधी पाहिलेलं नाही, कधी ऐकलेलं नाही. असं नाव ठेवतात यावर आपला विश्वाससुद्धा बसत नाही. आता तुम्ही अंदाज करू शकता की ही पात्र मानववस्तीमध्ये राहणारे आहेत, की लेखकाच्या कल्पनेच्या विश्वातून ती अवतरलेली आहेत, याचाही आपल्याला अंदाज करता येतो. अशा पद्धतीने या वस्तीचा हा क्रम आहे. अंगतूक, आहो जाओ आणि काका असे तिघाच्या एका बाजूला अंगतूक आहे, दुसऱ्या बाजूला काका आहेत आणि मध्यवर्ती आहो जाओ. अशा पद्धतीने वस्तीचा, घराचा, राहण्याचा क्रम लेखकाने या ठिकाणी नोंदवलेला आहे, चित्रित केलेला आहे. आपण तिसऱ्या मुद्द्याचा विचार करणार मुलांनो, जगण्याचे तत्त्वज्ञान सांगणारे काका. अशा पद्धतीचे काका कृष्णा किंभोई यांनी कथेमध्ये नोंदवलेले आहेत. मुलांनो, तसं पाहिलं तर प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक वस्तीमध्ये, पाहुण्यामध्ये, समाजामध्ये असे काका असतातच मुलांनो. काका हे वयाने मोठे आहेत, अनुभवाने सुद्धा मोठे आहेत आणि त्यामुळे ते नेहमी चांगलं जगावं, शांत जगावं, समाधान जगावं, मोठी माणसं असं असं सांगतात. परंतु नव्या पिढीला अशा प्रकारचं तत्त्वज्ञान आवडत नाही. कारण असं कसं एखादा कोणी सल्ला जर देत असेल, अशा पद्धतीचं कोणी मार्गदर्शन सांगत असेल, तत्त्वज्ञानाचा जर वर्षाव जर करत असेल, तर मुलं भीरमुन्या पळून जातात मुलांना. मुलं थांबत नाहीत. आणि जास्तच जर समजा ज्या तत्त्वज्ञान जर समजा डोक्यावर जर समजा कोंबत असेल आणि मांडत असेल, तर शेवटी म्हणतात, "ए म्हाताऱ्या, आम्हाला सांगू नकोस, आम्हाला सगळं कळतं" म्हणतात. इतकी पिढी अतिहुशार झालेली आहे मुलांनो. म्हणजे काकासारखी माणसं प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक कुटुंबामध्ये, प्रत्येक समाजामध्ये आणि ज्या ज्या ठिकाणी वस्ती आहे त्या त्या ठिकाणी असली पाहिजेत, असावेत. कारण मोठी जी माणसं आहेत ती अनुभवातून विचार, मार्गदर्शन, दिशा दाखवण्याचं काम करतात. परंतु असे विचार स्वीकारायला, ऐकायला सध्याची पिढी तयार नाही मुलांनो. कारण जगण्याचं तत्त्वज्ञान कोणाला ऐकायला आवडणार नाही. तुम्ही जगण्याचं तत्त्वज्ञान सांगण्यापेक्षा तुम्ही मुक्तपणे विहार कसं करावं याचं जर तत्त्वज्ञान सांगितलं तर ते लोकांना आवडेल. भटकंती कशी करावी, पैसे खर्च कसे करावेत, मोठ्या-मोठ्या हॉटेलमध्ये हॉटेलिंग कशी करावेत, व्यसनाच्या आहारी कसे जावेत, हे अशा प्रकारचं चांगलं तत्त्वज्ञान माणसाला लवकर स्वीकारावंसं वाटत नाही, वाईट तत्त्वज्ञान लवकर स्वीकारावंसं वाटतं. ही जगाची किंवा निसर्गाचा नियमच आहे मुलांनो. म्हणून आजची जी मुलं आहेत, ही मुलं अगदी स्वयंभर मुक्तपणे जीवन जगायला लागलेत आणि जसं स्वैरपणे जीवन जगायला तसे त्यांना परिणामसुद्धा भोगावे लागत आहे मुलांनो. म्हणून जगण्याचं तत्त्वज्ञान सांगणारे काका या पाठामध्ये लेखकाने मांडलेले आहेत आणि अशा प्रकारचे काका आपल्या प्रत्येक ठिकाणी, घरामध्ये, कुटुंबामध्ये, समाजामध्ये सर्वत्र पाहायला मिळतात आणि अशा माणसाची फार नितांत सध्या तरी गरज आहे. मुलं इतके दिशाहीन भटकायला लागलेले आहेत, दिशाहीन भ्रमण करायला लागलेले आहेत, की त्यांना कोणी सांगत नाही, सांगितलं तर ते ऐकायला तयार नाहीत, इतके मोकार अशी झाली आहेत मुलांनो. कारण वेळेमध्ये सगळ्याच गोष्टी मिळायला लागलेल्या आहेत मुलांनो, सगळ्याच गोष्टी मिळाल्या. एखादा मुलगा, एखादी मुलगी डिमांड केली, मागणी केली, की आईवडील लगेच क्विक लगेच त्याच्यासमोर त्याचं प्रेझेंट करायला लागले, द्यायला लागलेत. मग सगळ्या गोष्टी न मागता, न कष्ट करता, विनासाह्यास जर मिळत असतील, तर मुलं-मुली कष्ट करणार नाही, अभ्यास करणार नाहीत आणि त्यांना जाणीवसुद्धा असणार नाही मुलांनो. म्हणून जगण्याचं तत्त्वज्ञान सांगणारी माणसं फार गरजेचं आहे. सध्या तरी आजच्या या काळामध्ये, आजच्या या युगामध्ये मुलांनो अचूक मार्गदर्शन फार महत्त्वाचं झालेलं आहे. अचूक मार्गदर्शनाशिवाय आपल्याला पुढे वाटचालसुद्धा करता येणार नाही. आपण 4 मुद्द्याचा विचार करणार आहोत. काका उभयतांचे मित्र राष्ट्र. बघा, काका उभयतांचे मित्र राष्ट्र. आता उभयतांचे म्हणजे दोघांचेही, अंगतूक आणि आहो जाओ या दोघांचे काका खूप चांगले मित्र आहेत. काका दोघांनाही समजावून सांगतात. अंगतूक या मुलीलाही समजावून सांगतात आणि आहो जाओ या मुलालाही समजावून सांगतात.
कारण काका अतिशय त्या दोघांच्याही वडिलांच्या समवयस्क असल्यामुळे एखाद्या वेळेस हे दोघंही समजा कुठे चुकत असतील, दोघांचंही काही एखादं वागणं चुकीचं जर होत असेल, चुकीच्या दिशेने वाटचाल करत असेल, तेव्हा वेळी प्रसंगी काका स्पष्टपणे काका रोकटोक माझ्यामध्ये सांगतात, समजावून सांगतात, "अरे असं करा, असं करू नका, असं करा." अशा प्रकारचा संदेश देणारे काका. काका हे यांना मित्रासारखं वागवतात, मित्रासारखं बोलतात. हे ते दोघंही अंगतूक आणि आहोजाहोसुद्धा काकांना अतिशय समवयस्कासारखंच बोलतात. कधी-कधी आहो-जाहो, कधी अरे-तुरे अशा प्रकारच्या भाषेमध्ये या तिघांमधला संवाद होतात आणि अंगतूक आणि आहो-जाहो जेव्हा केव्हा अडचणीमध्ये असतील, जेव्हा केव्हा त्यांना मदतीची गरज असेल, तेव्हा अगदी आत्मविश्वासाने, अगदी निर्भयपणे हे दोघंही काका दोघंही काकांकडे धाव घेतात, काकाशी संवाद आणि सुसंवाद साधतात आणि अशा पद्धतीचं चित्रण आपल्या सभोवताली सुद्धा पाहायला मिळतं. आपण सुद्धा कधी-कधी आपल्या परिवारामध्ये एखादे समजा वयाने मोठे असलेले व्यक्ती असेल, तर आपण त्यांच्याशी संवाद साधतो, त्यांच्याशी विचार विनिमय करतो आणि त्यांचा सल्लासुद्धा घेतो मुलांनो. आणि सल्ला आणि मार्गदर्शन घेणं फार गरजेचं आहे. आणि निश्चितपणे आणि अशा पद्धतीचे विचारसुद्धा घ्यायलाच पाहिजेत. परंतु आजच्या पिढीला, नव्या पिढीला असं वाटायला लागलं, की मला सर्व काही कळतं, मला सर्व काही माहीत आहे, मला सर्व काही ज्ञान. मुलांनो, काहीच माहीत नसते मुलांनो. माणूस हा माणसाला वाटतं मला काहीच कळत नसते माणसाला. जग इतकं मोठं आहे, इतकं भयानक विस्तारित जग आहे, की जगाचा अंत आजपर्यंत तरी कोणाला कळला नाही. इतकं गूढ जग आहे. जगही कळणार नाही, माणूसही कळणार नाही, माणसंही कळणार नाही. काहीच कळणार, इतकं गूढ मिस्ट्री अशा प्रकारचं विश्व आहे मुलांनो. असे काही प्रश्न आहेत, की आजपर्यंत तरी त्या प्रश्नांची उकल आणि गूढ उकललेलं नाही, रहस्य उकललेलं नाही. त्यामुळे मला कळतं, मला समजतं, मला माहीत आहे, माणसं मला बऱ्यापैकी कळतात, असं म्हणणं तर फार चुकीचं होईल मुलांनो. माणूस इतका खोल, इतका अगाध आहे. जेवढं खोलात जावं तेवढा माणूस आणखी खाली-खाली जाऊ शकतो. अशा प्रकारची अथांग मनाची उंची, माणसाच्या मनाची उंची आहे. माणसाच्या मनाचा शोध आजपर्यंत लागलेला नाही. आज 21व्या शतकामध्ये आपण वाटचाल करत आहोत, तरीही आजपर्यंत शोध लागलेला नाही. अशा प्रकारचं मिस्ट्री मन आहे, असं आपण म्हणूयात मुलांनो. 5 क्रमांकाचा आता मुद्दा आहे, त्या मुद्द्याचा आपण विचार करूयात. पहा, आहो-जाहो व अंगतूक दोघांची वार्षिक परीक्षा. मुलांनो, सध्याची जी परीक्षा पद्धत आहे, आता तुम्ही 10वी पर्यंत वार्षिक परीक्षा दिलेली आहे आणि ती बोर्डाची. 12वीला सुद्धा बोर्डाची वार्षिक परीक्षा दिलेली आहे. 10वी आणि 12वीच्या अगोदर बोर्ड वगैरे काहीही नाही मुलांनो. 10वीच्या अगोदर बोर्ड वगैरे काही नाही. तेव्हा मात्र सत्र परीक्षा आहेत मला. पहिली ते 9वी पर्यंत या सत्र परीक्षा आहेत. म्हणजे प्रथम सत्र, द्वितीय सत्र, त्यालाच फर्स्ट सेमिस्टर, सेकंड सेमिस्टर अशा पद्धतीने परीक्षा होतात. या पाठातले हे अंगतूक आणि अहोजाहो ही परीक्षा दिलेली आहे आणि तुम्ही सुद्धा परीक्षा दिली आहे, मी सुद्धा, आपण सर्वच परीक्षा दिलेल्या आहोत. 9वी पर्यंत सत्र परीक्षा, प्रथम सत्र, द्वितीय परीक्षा अशा पद्धतीने परीक्षा, प्रश्नपत्रिका कॉलेजलाच, प्रश्नपत्रिका शाळेतच काढली जातात आणि शाळेतच तपासली जातात. आणि मात्र 10वीला 12वीला वार्षिक पद्धतीने परीक्षा, बोर्डाची परीक्षा दिलेली आहे. आणि आता तुम्ही सर्वजण जे काही BA प्रथम वर्षाला जे काही प्रवेशित विद्यार्थी तुम्ही सर्वजण आहात, ते सर्व विद्यार्थी आता स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची सेमिस्टर परीक्षा तुम्ही सर्वजण देणार आहात. आता नुकतेच परीक्षा फॉर्म भरणं सुरू झालेले आहेत. पहा, आता फर्स्ट इयर आणि सेकंड इयर सध्या मला वाटतं कोणत्याच विद्यापीठामध्ये ॲन्युअल एक्झाम नाहीत. अगोदर होत्या मुलांनो. जसं 10वी 12वी प्रमाणे युनिव्हर्सिटीत हे एक्झामसुद्धा ॲन्युअल होत होत्या अगोदर. परंतु विद्यापीठाने किंवा शिक्षण तज्ज्ञांनी, विचारवंतांनी या सर्व गोष्टीचा विचार करून, कारण अभ्यासक्रम हा खूप व्हास्ट, खूप अधिकचा, खूप व्यापक होत होता आणि हे विद्यार्थ्याला चांगल्या पद्धतीने तो आकलन होणार नाही. विद्यार्थ्यांना पेलणार नाही आणि आज विद्यार्थ्यांना आस्वादसुद्धा घेता येणार नाही.
म्हणून जो काही अभ्यासक्रम आहे त्या वर्गाचा, त्या अभ्यासक्रमाला आपला न्याय देण्यासाठी जो काही समजा 10 पाठ आहे, 10 पाठाचे पहिले 5 पाठ प्रथम फर्स्ट सेमिस्टरला ठेवले गेलेले आहेत. नंतरचे 5 पाठ आहेत, 6 ते 10 ते द्वितीय सत्राला ठेवले गेले. अशा पद्धतीने विद्यापीठाची सध्याची परीक्षा सर्व महाराष्ट्रातल्या सर्वच विद्यापीठामध्ये UGCच्या नॉर्म्सनुसार या सर्वच विद्यापीठातल्या परीक्षा या सत्र परीक्षा होत आहेत. प्रथम सत्र, द्वितीय सत्र, फर्स्ट इयरला, सेकंड इयरला, थर्ड सेमिस्टर आणि फोर्थ सेमिस्टर आणि थर्ड इयरला फिफ्थ सेमिस्टर आणि सिक्स सेमिस्टर अशा पद्धतीने या परीक्षा होत आहेत मुलांनो. आता ही जी 2 पात्रं आहेत या पाठामध्ये, अहो जाओ अंगतूक दोघांची वार्षिक परीक्षा. मुलांनो, वार्षिक परीक्षेचा अनुभव, वार्षिक परीक्षा कशा होतात, वार्षिक परीक्षेचा अभ्यास कसा गेला पाहिजे आणि परीक्षेमध्ये कसं लिहिलं पाहिजे, आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे, माहीत आहे. आपण या वार्षिक परीक्षा देऊन आपण आज पुढे आलेलो आहोत. यातून आपण मार्गक्रम करून पुढे आलेलो आहोत मुलांनो. या परीक्षा कशा होतात? आता एखाद्या प्राथमिक शाळेमध्ये, माध्यमिक शाळांमध्ये 9वीपर्यंतच्या परीक्षा आपण खूप चांगल्या पद्धतीने या परीक्षेचा अनुभव घेतलेला आहे आणि आनंदसुद्धा घेतलेला आहे. परीक्षा कशा होतात आणि परीक्षेचा आपण अभ्यास कसा करतो आणि परीक्षेमध्ये पेपर कसं लिहितो मुलांनो. अतिशय खूप चांगलं आणि आनंदी वातावरण आपल्या अगदी लहानपणीच्या शाळेमध्ये होतं. आता ते अनुभव आता फक्त आपल्याला सांगावेच लागतात मुलांनो. कारण आता ती वेळ गेलेली आहे मुलांनो. जो काही भूतकाळ आहे मुलांनो, भूतकाळांच्या आठवणी आपल्याला काढून त्यामधून आनंद घेण्याचा प्रयत्न आपल्याला करावा लागेल मुलांनो. परंतु अगोदरच्या काळात ज्या काही परीक्षा होत्या, वार्षिक परीक्षा मुलांनो, ती परीक्षा कशी होत होती, कशा घेतल्या जात्या, खूप अतिशय चांगलं आणि शिस्तीचं वातावरण होतं मुलांनो. परंतु आताचा काळ इतका बदललेला आहे मुलांनो, आता परीक्षा कशा होतात आणि मुलं आणि मुली परीक्षा कशा देतात याची कल्पना न केलेली बरी मुलांनो. कारण वातावरण पूर्णपणे गढूळ झालेलं आहे, वातावरण पूर्णपणे ढगाळ झालेलं आहे, वातावरण पूर्णपणे बिघडलेलं आहे, विस्कटलेलं सुद्धा आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण शाळेमध्ये कोणी जायला तयार नाहीत मुलांनो. पहा, शाळेत कोणी जायला तयार नाही, वर्गात कोणी बसायला तयार नाही आणि कोणी बसलं तर कोणी शिकवायलासुद्धा तयार नाही. अशा प्रकारची काही शाळेमध्ये चांगली परिस्थिती आहे, चांगलं वातावरण आहे, त्याबद्दल आपलं काहीच त्यांचं उलट आपण कौतुकच करूयात मुलांनो. परंतु ज्या शाळेमध्ये वातावरण चांगलं नाही, ज्या विद्यार्थ्यांना दिशा नाही, संस्कार नाही, शाळेत गेलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, शिक्षकांच्या तासिकेला बसलं पाहिजे, तो घटक समजावून घेतला पाहिजे, तो अभ्यास केला पाहिजे. भविष्याच्या दृष्टीने हा अभ्यासक्रम खूप महत्त्वाचा आहे, महत्त्वपूर्ण आहे, मूलभूत आहे. अशा पद्धतीचा विचार, अशा पद्धतीचं वातावरण सर्व स्तरामध्ये पसरविणं, समजावून सांगणं, कळी उतरणं फार गरजेचं आहे. आता अहो-जाहो, अंगतूक हे दोघांची परीक्षा म्हणजे काय? अहो-जाहो पुढे असतो आणि अंगतूक मागे असते आणि एकामागे एक दोघांचा नंबर येतो मुलांनो. एकामागे एक दोघांचा नंबर येतो. परंतु या दोघांची अशी काही जुनी मैत्री नाही. परंतु दोघांची फार जुनी मैत्री नाही. दोघेही एकमेकाला ओळखत नाहीत, काहीच नाही. परंतु परीक्षेच्या निमित्ताने एकामागे एक आल्यामुळे आता कल्पना करा, दोघेही एकमेकाला ओळखत नाहीत, दोघेही एकमेकांशी परिचित नाहीत, दोघांची कधीच भेट झालेली नाही. आता पहा, ही पात्र मग आता हे अस्तित्वात आहेत का? ही पात्र कोणत्या गावातली आहेत? याचा एक तुम्हाला अंदाज करता येतो मुलांनो. जी पात्र अस्तित्वात असतात, जी माणसं जिवंत आहेत, ती कुठे ना कुठे भेटतात ना. कुठल्यातरी शाळेत, कुठल्यातरी गावामध्ये, कुठल्यातरी कार्यक्रमाला भेटतात. ही कुठेच भेटत नाहीत. परंतु अचानक परीक्षेला येतात आणि तिथं अहो-जाहो पुढे असतो, ही अंगतूक पाठीमागे असते. मग त्या परीक्षा कशा होतात, मग आता ही त्याला विचारते, तो हिला सांगतो. अशा पद्धतीने या परीक्षा, वार्षिक परीक्षा झालेल्या आहेत. याचंच कारण असं आहे मुलांनो, लेखकाने सध्याची परिस्थिती, सध्याचं जे काही दैनंदिन जीवन, शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, राजकीय सर्व क्षेत्रामध्ये मूल्ये बदलत चाललेली आहेत मुलांनो. सर्व जग बदलत चाललेलं आहे. परीक्षा पद्धती बदलत चालली, शाळा बदलत चाललेली आहे. अध्ययन अध्यापन आता पहा, हे अगोदर आपण सर्वजण ऑफलाईन पद्धतीने आपण ज्ञान ग्रहण केलेलं आहे. आता ऑनलाईन पद्धतीने ज्ञानाचं ग्रहण करावं लागत आहे मुलांनो. म्हणजे अध्यापनाची पद्धत बदलली आहे, शिकवण्याची पद्धत बदलली आहे. सगळं काही
परिवर्तन झालेलं आहे मुलांनो आणि या परिवर्तनाला काळानुसार आपण स्वीकारणं आणि त्याला सामोरं जाणं आणि ते बदल स्वीकारून घेणं याला पर्यायच उरलेला नाही मुलांनो. आता अशा पद्धतीने परीक्षेचं वातावरण या पाठामध्ये लेखकांनी मांडलेलं आहे. आणि हे सगळं काही जी चित्र आहे, जी चित्र खरंच वास्तव आहे मुलांनो. आता वार्षिक परीक्षा ही कशा होतात? मुलं पाहून लिहितात का मनानं लिहितात, अभ्यास करून लिहितात, काय शिक्षक पाहून लिहायला सांगतात वगैरे, वगैरे याचे अनेक प्रश्न या अनुषंगाने उपस्थित होतात आणि याची जाणीवसुद्धा आपल्याला आहे मुलांनो. आणि ही परीक्षा पद्धत कशी बदलत चाललेली आहे मुलांनो. पूर्वीची शाळा, पूर्वीचे शिक्षक, पूर्वीचे गुरुजी शाळेत कसे यायचे, कसे शिकवायचे, विद्यार्थी कसे शाळेकडे धाव घ्यायचे. मग आता विद्यार्थी शाळेमध्ये का धाव घेत नाही, वर्गात का बसत नाही, कसा काळ बदलला आणि तंत्रज्ञानसुद्धा विकसित झाले, मोबाईल आलेले आहेत वगैरे, वगैरे. सगळी माहिती घरी बसून मिळायला लागलेली आहे. मग मुलं कशा जातील वर्गात मुलांनो? अशा पद्धतीचं परीक्षेचं वार्षिक परीक्षेचं वातावरण कशा पद्धतीनं बदललेलं आहे, का बदललेलं आहे याचंही कारणमीमांसा करणं आपल्याला गरजेचं आहे. अशा पद्धतीचा विचार आपण आता पुढच्याही घटकाच्या माध्यमातून आपण विचार करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद मुलांनो.